खडकवासल्यातनं 35,000 क्युसेक्सनं सध्या पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरातील एकतानगर भागात सोसायटींमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सोसायटीमधल्या नागरिकांना बाहेर काढलं जातंय, तर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले सिंहगड परिसरातल्या निंबाजनगर एकतानगर या परिसराचा आढावा घेत आहेत। त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। चे आयुक्त या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सिंहगड परिसरात ते प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत आहेत। सर, किती टीम्स या ठिकाणी तैनात आहे आणि काय परिस्थिती आहे? सध्या कंट्रोलमध्ये आहे? सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे, मात्र एकंदरीत इरिगेशन डिपार्टमेंटचं जे काय अंदाज आहे त्याच्यामध्ये जे आत्ता 36,000 क्युसेक्सनं पाण्याचा जो विसर्ग आहे तो चालू आहे। त्यामुळं आत्ता सध्या तरी एकतानगर भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। या ठिकाणी महापालिकेची टीम आणि आर्मीचा एक कॉलम देखील या ठिकाणी आहे। जवळजवळ 100पेक्षा अधिक लोकांना जे ग्राउंड फ्लोअरला आहेत त्यांना आम्ही हलवलेलं आहे, सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे। त्यांची सोय देखील आम्ही करतो आहे। आमची कॉन्स्टंट अलर्ट यंत्रणा जी आहे ती आम्ही सगळ्या लोकांना सांगतोय की कृपया रात्रीच्या वेळेस जे आहे की पाणी शिरण्याची शक्यता आहे। आपापल्या कुठलीही प्रकारची वित्तहानी आणि जीवितहानी होणार नाही, त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावं। सर, पाऊस ज्या पद्धतीने हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता, किती आता मिलीमीटर पाऊस झालेला आहे? काही अपडेट तुमच्यापर्यंत आलेत? आत्ता जे आहे की सगळे धरण जे आहेत ते सगळे धरणं 100%पर्यंत भरलेली आहेत। आपल्याला जे आहे की ह्या एकंदरीत आता 36,000चा क्युसेक्स आहे। आमची इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती आहे की त्यांनी दिवसाचं जेवढं काय पाणी सोडायचं आहे ते पाणी सोडावं, जेणेकरून आर्मीला आणि महापालिकेला त्याच्यामध्ये मदत कार्य करता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।